8वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण बहुपदींचा भागाकार 10.1 पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार हे आपल्याला सरावासाठी दिलेलं होतं, ते आपण पाहिलेलं आहे. चला तर मग सराव संच 10.1 बाळांनो, इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी हे तिन्ही व्हिडिओ तुमच्या मामी क्लास या चॅनलवरती उपलब्ध असतील. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं टेन्शन होणार नाही आणि याची नोटिफिकेशन तुम्हाला जल्दी लवकर मिळावी यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जेव्हा मी 8वीची व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची माहिती पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. होय की नाही बाळांनो? चला तर मग तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बहुपदींचा भागाकार. बहुपदींचा भागाकार 10.1 मधलं पहिलं गणित आपण घेतलेलं आहे बाळांनो. दुसरं गणित बघूया. दुसरं गणित काय आहे? 40a घन भागिले वजा 10a यांचा आपण काय करायचं आहे? भागाकार. बघा इथं 40a घन भागिले काय करायचं? वजा 10a. याला काय करायचं आहे? आपल्याला भागायचं आहे. इथं काय लिहायचं? हा कच्चा भाग आपण स्वतंत्र करून घेऊ. 40 गुणिले a गुणिले a गुणिले a. इथं भागाकार मध्ये काय आहे? वजा 10 गुणिले a. एका a ला एक a गेलं. 10 1 10, 10 चौक 40 म्हणजे वजा 4a वर्ग. हा उरलेला काय उरतो माहितीये? भागाकार. म्हणजे वजा 4a वर्ग हा आला भागाकार. पुन्हा ही यानं काय करायचं असतं? याला गुणायचं असतं भाज्यला. वजा 4a वर्ग गुणिले वजा 10a. पुन्हा वजा वजा काय झालं? यांचा गुणाकार केल्यानंतर अधिक 10 चौक 40. हा a चा दुसरा घात आणि हा एक कितवा आला? तिसरा घात. म्हणजेच 10 चौक 40. 40a चा घन. वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह येणार वजा. म्हणजे काय आलं? 0. काय लिहायचंय आपल्याला इथं? तर भागाकार आणि बाकी. भागाकार किती येतो? भागाकार बरोबर वजा 4a वर्ग आणि बाकी किती येते? 0. बाकी येते 0 याप्रमाणे. चला तर मग आता काय करायचंय? त्याच्या पुढचं गणित बघूया. थोडंसं एकदा समजलं की पट आपण घेऊन टाकू. कारण हे 10वीचा पाया सुद्धा आहे बाळांनो. कारण हे 9वी साठी गरजेचं आहे. 10वी साठी भागाकार येणं गरजेचं आहे. आणि पुढं गेलं जर तुम्हाला सायन्स घ्यायचं असेल तर काही ठिकाणी 12वीला सुद्धा हे उपयोगी पडतं. म्हणजे एकदा शिकलेलं जर कायमचं लक्षात ठेवलं तर हे गणित कधी उपयोगी कुठं पडेल सांगता येत नाही. चला बघ तिसरं. वजा 48p चा चौथा घात भागिले काय येणार आहे? 9p चा वर्ग. आता बघा हे गणित कसं करायचंय ते. हे वजा 48p चा चौथा घात भागिले काय करायचंय? हे 9p चा वर्ग. इथं कच्च करून घेऊ, नाहीतर थोडंसं खाली घेऊ, आपल्याला भागाकार मांडता येईल. वजा 48p चा चौथा घात भागिले 9p चा वर्ग. आणि हे करत असताना चिन्हांच्याकडे अतिशय कटाक्षाने लक्ष देत चला बाळांनो. बघा आता इथं वजा 48 गुणिले p गुणिले p गुणिले p गुणिले p. छेदस्थानी 9 गुणिले p गुणिले p. ह्या p ला p गेलं, ह्या p ला p गेलं. 9 न 48, 9च्या पाड्यात 48 आहेत का? नाहीत. 9 पाचा 45. मग याला भाग जातोय 3 न. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3 आणि 3 संग 18. म्हणजे किती झालं? वजा 16/3 आणि हे 2 म्हणजे वजा 16p वर्ग असं आलं.
इथे लिहायचं 16/3 सॉरी वजा 16/3 पी वर्ग हा भागाकार राहिला. पुन्हा काय करायचं आहे आपल्याला इथं खालची संख्या आणण्यासाठी काय करायचं बघा, हे वजा 16/p वर्ग छेद 3 पुन्हा गुणाकारामध्ये काय करायचं, हे 9p वर्ग 9p वर्ग 3 एके 3 3 त्रिक 9 म्हणजे किती राहिले 16 त्रिक 48. हे पीचा वर्ग आणि पीचा वर्ग पीचा चौथा घात आणि वजा इथं म्हणजे वजा 48 पीचा चौथा घात. वजाबाकी करायची असेल तर चिन्ह बदलतो, इथं वजाचं काय करायचं अधिक काय आलं 0 म्हणून भागाकार 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 काय येतो बरोबर वजा 16/3 पीचा वर्ग आणि बाकी येते 0. आहे की नाही सोपं. चला तर मग याच्या पुढचं गणित सोडवूया. याच्या पुढचं गणित आहे बाळांनो चौथं गणित. चौथं गणित काय आहे बघा, चौथं गणित आहे 40m चा 5वा घात 40m चा 5वा घात भागिले 30m चा 3रा घात 30m चा 3रा घात. आता हा भागाकार कसा करायचा बघा, इथं 40m चा 5वा घात भागिले 30m चा 3रा घात. काय करायचं इथं कच्चं सोडवूया. 40 गुणिले m गुणिले m गुणिले m गुणिले m गुणिले m 1 2 3 4 5 छेदस्थानी काय येणार 30 गुणिले m गुणिले m आणि गुणिले m. हे m ला m गेलं, ह्या m ला m गेलं, ह्या m ला m गेलं. त्यानंतर 0 ला 0 गेलं किंवा 10 एके 10 10 त्रिक 30 आणि 10 चौक 40 असं करण्यापेक्षा 0 ला 0 घालूया म्हणजे किती राहतंय बघा 4/3 आणि इथे m गुणिले m म्हणजे m चा वर्ग हा आला 4/3 m चा वर्ग. पुन्हा काय करायचं यानं याला गुणायचं. मग कसं करायचं 30m चा 3रा घात गुणिले 4/3 m वर्ग यांचा गुणाकार. इथं भाग जातोय 3 एके 3 3 10 30 म्हणजे 10 3 आणि 2 5 10 सॉरी 10 चौक 40 40m चा 5वा घात. वजाबाकी करायची म्हटल्यानंतर इथं वजा इथं काय आलं 0 पुन्हा भागाकार लिहायचा. भागाकार भागाकार किती आला बरोबर 4/3 m चा वर्ग बाकी किती आली आपली 0. आहे की नाही. चला मग सोपं आहे ना बाळांनो, कळते ना तुम्हाला, कळतंय ना तुम्हाला शिकवलेलं. चला पुढचं गणित 5वं. सोपं आहे, लक्ष देऊन करायचं, एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे बाळांनो. आता पुढचं 5वं गणित 5x चा 3रा घात वजा 3x चा वर्ग भागिले भागिले काय येणार x वर्ग असं दिलेलं आहे त्यांनी. बघा कसं सोडवायचं. हे 5x चा 3रा घात वजा 3x वर्ग भागिले काय येणार इथं x चा वर्ग. कसं सोडवायचं पहिल्यांदा काय घ्यायचं 5x चा घन घेऊया. मग इथे लिहूया 5 गुणिले x गुणिले x गुणिले x. याला भागायचं कशाने x वर्गणी म्हणजेच x गुणिले x. हे 2 गेले किती राहिलं 5x. इथं लिहायचं इथं किती आलं 5x. पुन्हा 5x ने ह्याला गुणायचं 5x गुणिले x वर्ग किती येणार 5x चा घन. इथं आले 5x चा घन. इथं वजा बाकी म्हणजे इथं आलं 0. आता त्याच्या पुढची संख्या लिहून घ्यायला पाहिजे आहे. त्याच्या पुढची संख्या किती आहे बाळांनो
त्याच्या पुढची संख्या आहे -3x चा वर्ग. ही संख्या लिहून घेतली. इथे लिहूया -3 गुणिले x गुणिले x. ह्याला पण भागिले काय येणार? x गुणिले x पुन्हा ह्या x ला x जातील, राहतील किती? -3. इथे लिहायची -3. -3 लिहिल्यानंतर -3 न कुणाला गुणायचं? या x वर्गला गुणिले x वर्ग म्हणजे -3x वर्ग आलं उत्तर. इथे लिहायचं -3x वर्ग. पुन्हा यांची वजाबाकी म्हणजे चिन्ह बदलतं. इथं किती येणार? 0. म्हणजेच भागाकार किती आला आपला? 5x - 3 आणि बाकी किती राहिले? 0. बाकी बरोबर 0. भागाकार 5x - 3 आलेला आहे. आहे की नाही सोपं बाळांनो? चला तर मग आता 6वं गणित बघूया. एकूण याच्यामध्ये तुम्हाला 10 गणित आहेत. पाच गणित झालेली आहेत. 6वं गणित 8p चा घन वजा 4p चा वर्ग आणि ह्याला भागाकारामध्ये 2p चा वर्ग. हे कसं सोडवायचं बघा. आता काय करूया? हे लिहून घेऊया. 8p चा घन वजा 4p चा वर्ग. याला भागाकारामध्ये काय असणार आहे? 2p चा वर्ग. बघा मग किती सोपं आहे ते. काय करायचं? पहिल्यांदा हे लिहून घेऊया. 8 गुणिले p गुणिले p गुणिले p. छेदस्थानी काय येणार आहे? इथं 2p. 2 गुणिले p गुणिले p. ह्या p ला p, ह्या p ला p गेलं. बे के बे बे चोक 8 म्हणजे किती आलं? हे 4p. इथं लिहायचं 4p. पण 4p ने ह्याला गुणायचं. 4p गुणिले 2p चा वर्ग. 4 दुनी 8. p चा दुसरा घात आणि 1 तिसरा घात. p चा तिसरा घात. 8p चा तिसरा घात. म्हणजे यांची वजाबाकी. इथे येणार 0. उतरून घ्यायचं. वजा 4p चा वर्ग. मग वजा 4p चा वर्ग लिहून घेतल्यानंतर तिथे वेगळ्या शाईनं सोडवूया. म्हणजे काय येईल तुमच्या लक्षात येईल थोडंसं. मग बघा वजा 4p गुणिले p. ह्याला भागाकार मध्ये 2 गुणिले p गुणिले p. ह्या p ला हे p, ह्या p ला हे p गेलं. बे के बे बे दुनी 4 म्हणजे किती राहिले? वजा 2. आता वजा 2 न काय करायचं? याला गुणायचं. वजा 2 गुणिले 2p वर्ग. बेदुनी 4 वजा 4p चा वर्ग. मग इथे येणार वजा 4p चा वर्ग. म्हणजे चिन्ह बदलणार. इथं वजाचं काय होणार? अधिक. म्हणजे इथं किती आला? 0. म्हणजे भागाकार काय आला? भागाकार आला 4p वजा 2 आणि बाकी काय आली आपली? 0. या पद्धतीनं अगदी छोट्या छोट्या भागात आपण घेऊया म्हणजे तुम्हाला चटकन समजेल. 6 गणित झालेली आहे. 4 गणित पुढच्या भागामध्ये घेऊ. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.